हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज की जय. सब संतन की जय. हर हर महादेव. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वच धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या प्रवचन रूपी सेवेचं परिहार देणं हे गरजेचं आहे. खरं तर लक्ष्मी पांडुरंग मंदिराच्या समोर गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी नियमित ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सप्त्याचं आयोजन होत होतं. पण कोरोनाच्या कालखंडानंतर त्या ठिकाणी खंड पडला आणि म्हणून एक दिवस सहज दर्शनासाठी आल्यानंतर लक्ष्मी पांडुरंग देवस्थानचे अध्यक्ष श्री जोशी असतील, शिलाताई असतील, मी आगाव भाऊसाहेब सुदामतात्या झुंजरू, काशोबा वाळेकर, आम्ही सगळे आलो होतो. आणि आल्यानंतर या ठिकाणी सप्ताहाचा खंड आणि मंदिराचा जीर्णोद्धार या बाबतीत थोडीशी चर्चा झाली. जीर्णोद्धाराच्या बाबतीत त्या ठिकाणी हालचाली सुरूच होत्या, परंतु सप्त्याचा खंड पडला. सप्ताह एकदा जर सुरू झाला तर मग सगळीच कामं त्या ठिकाणी निश्चितपणाने मार्गी लागतील. आणि म्हणून सप्ताह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी चर्चेतनं घेतला आणि त्याच्यासाठीची तिथी वसंत पंचमीची निश्चित केली होती. आणि त्या दिवसापासून ठरलं त्या पद्धतीनं सप्ताहाची सुरुवात झाली. खर तर श्रीगोंदा शहर ही एक संतांची भूमी आहे. हॅलो 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 हॅलो. त्याचबरोबर देवभूमी देखील आहे. आणि पहिल्या दिवशीचं प्रवचन आपण ऐकलं बापकर महाराज सहस्रबुद्धे सरांचं. इकडे क्लिअर करताय का तुम्ही? अनिल सहस्रबुद्धे सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की वैकुंठ भूमी आहे. श्रीगोंदा शहर हे साक्षात लक्ष्मीने वसवलेलं शहर आहे. आता इथं का अडचणी येतात का नाही त्याची कारण जे त्या कारणावरती बरीचशी चर्चा मी अध्यात्मातले काम करणाऱ्या सगळ्यांशीच बऱ्याचशा वेळेस केलेली आहे. आणि त्याच्यातून मार्ग काढून श्रीगोंद्याचं गतवैभव पुन्हा श्रीगोंद्याला मिळवून द्यायचं यासाठीचा प्रयत्न करण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही चर्चेतनं ठरवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घालण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे की श्रीगोंदा शहर हे दक्षिण काशी याला म्हटलं जातं. आणि अनिल सहस्रबुद्धे सरांनी तर हे वैकुंठ आहे असं सांगितलं. एवढी पवित्र भूमी आहे. मग या पवित्र भूमीमध्ये असणारे 108 मंदिरं जे आहेत त्या मंदिरांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं म्हणून शहरामध्ये काही घटना घडत असताना किंवा वैकुंठ भूमी म्हटलं की तर सगळंच त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण असलं पाहिजे. परंतु ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीला निश्चितपणानं हा श्रद्धेचा भाग आहे. कुणी याला अंधश्रद्धा म्हणाल, कोणाला काय म्हणायचं असेल ते म्हणू द्यात, कारण लोक काय म्हणतील हा एक नवीन संशोधनाचा विषय आहे. त्या कोणाला काय म्हणायचं असेल ते म्हणू द्यात. परंतु या शहरातल्या सगळ्या मंदिरं आहेत त्याची जागृती करणं, ते मंदिरं व्यवस्थित करणं, त्यांचा जीर्णोद्धार करणं ही गोष्ट या शहरातल्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून ते कार्य आपल्याला हाती घ्यायचंय. आणि त्याची सुरुवात करत असताना खरं तर ज्या लक्ष्मीनं हे शहर वसवलंय त्या लक्ष्मी पांडुरंगाच्या मंदिरासमोर
त्या कार्याची सुरुवात करण्याचा शुभारंभ आपण करण्याचं ठरवलं आणि पांडुरंगानं लक्ष्मीने आपल्याला निश्चितपणे त्याच्यामध्ये यश दिलं की त्या ठिकाणी सप्ताहाची सुरुवात झाली. उद्या काल्याचं कीर्तन आहे. खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद. मला शिलुताई आणि श्रीकडे बघितलं मगाशी आल्यानंतर तर प्रसन्न आहेत. म्हणजे याचा अर्थ एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद. जे मनात भीती होती ती भीती निश्चितपणानं दूर झाली आणि या सप्ताहाची सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीनं झाली. आणि सप्ताहाची सुरुवात होत असताना उद्या सांगता देखील चांगल्या पद्धतीने होईल आणि भविष्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे तशा स्थितीमध्ये हे मंदिर न्यायचंय. पूर्वी आम्ही इथे या हायस्कूलला असताना या मंदिराच्या पायऱ्या जे त्याच्यावर उड्या मारून आम्ही बसलेलो आहेत. आम्हाला बसता येत नव्हतं, इतकं खाली होतंय. पण आता विकास कार्याच्या नावाखाली नंतर असं खाली उतरायची वेळ येऊ नये म्हणून हे काढायचं अशा पद्धतीची मागणी मी जाऊन करणार आहे. नगर परिषदेकडे आपण सगळे मिळून करू. मूळ जागेवरती हे सगळं आपल्याला आणायचंय आणि मूळ मंदिराचं स्वरूप जे ते निर्माण करायचंय. या श्रीगोंदा शहरामध्ये दानशूरांची संख्या कमी नाहीये. देणारे दाते खूप आहेत. फक्त आपल्याला ते नीटपणानं मांडता आलं पाहिजे आणि ते नीटपणानं करता आलं पाहिजे आणि ते करायचंय. श्रीगोंद्यातलं वैभव पुनर्प्राप्त करायचंय. त्याची सुरुवात झाली. त्या निमित्तानं हा सप्ताह जो खंड पडलेला होता तो सप्ताह या ठिकाणी पुन्हा सुरू झालेला आहे. त्या निमित्तानं आजच्या माझ्या प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी आहे. या बापू पुढे या. या प्रवचन रूपी सेवेसाठी जगत वंदनीय श्रीमंत संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश. करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वच धेनु वेचे चित्ती. तैसे मज येती संभाळीत. हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. त्या अभंगाचा भावार्थ पाहत असताना संतांचे आपल्यावर असणारे उपकार जे ते अनन्य साधारण असे उपकार संतांनी आपल्यावरती केलेले आहेत. पण तुकाराम महाराज या अभंगाच्या निमित्तानं असं म्हणतात की संतांचे जे उपकार आहेत त्या उपकाराच्या ऋणातून उतराई होताच येत नाही. एवढे महान उपकार संतांनी आमच्यावरती केलेले आहेत. मग हे संतांच्या उपकारातून उतराई व्हायची असेल तर माझ्याकडे आहे ते सगळं विनाशी आहे, नश्वर आहे. ते नश्वर देऊन संतांच्या उपकारातून त्या ठिकाणी उतराई होता येत नाही. मग संतांच्या पायावरती जीव जरी ठेवला तरी जीव देखील नश्वर आहे आणि हा नश्वर जीव ठेवून संतांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. कारण संत मला नेहमी जाग ठेवतायत. जाग ठेवून माझ्या हिताचा उपदेश करण्याचा प्रयत्न करतायत. सहजपणानं मला शिकवतायत. ते शिकवत असताना सहजपणानं मला शिकलो नाही किंवा समजलं नाही तर सायास करून शिकवण्याचा प्रयत्न करतायत. संतांचे माझ्यावरती अशा प्रकारचे उपकार आहेत की गायी जसं त्या वासरावरती तिचे उपकार करते तशा पद्धतीचे संतांचे माझ्यावरती उपकार आहेत. अशा प्रकारची काळजी संत या ठिकाणी माझे घेतात. अशा प्रकारचं या ठिकाणी भावार्थ या अभंगाचा निश्चितपणानं जगद्गुरूंनी आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे. त्या ठिकाणी संत आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती कोणाचे ना कोणाचे उपकार आहेतच. मनुष्य जन्माला येतो त्याच्यावरती कोणाचे ना कोणाचे उपकार आहेत. आपल्या 3 प्रकारचे उपकार सांगितले. आपल्यावरती देवाचे उपकार आहेत, आपल्यावरती आई वडिलांचे उपकार आहेत आणि आपल्यावरती संतांचे उपकार आहेत. तुकाराम महाराज या ठिकाणी या अभंगातून या ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारचा उपदेश करतायत. अशाच प्रकारचं सांगणं त्यांचं आहे की देवाचे उपकार आहेत, आई वडिलांचे उपकार आहेत, पण त्याच्यापेक्षाही तुकाराम महाराजांना श्रेष्ठ उपकार जे आहेत ते संतांचे वाटतायत. आणि त्याचं कारणही तशाच प्रकारचं आहे. महाराज सांगत असताना या उपकारातून उतराई होऊच शकत नाही असं जे सांगतायत आणि देवाच्या आणि आई वडिलांच्या उपकारापेक्षाही संतांचे उपकार महान आहेत हे तुकाराम महाराज सांगतायत. हे जर पाहायचं जर झालं तर ते खरे आहे. देव उपकार करत असताना त्या ठिकाणी देव कोणावरती उपकार करतो
भक्ता राखी पायापाशी दुर्जना संहारी. दुर्जनाचा संहार करण्यासाठी देव अवतार घेतो आणि भक्तासाठी देव अवतार घेतो. मग आता जर देव भक्तासाठी अवतार घेतो, भक्त म्हटलं तर पुण्यवंत आणि दुर्जन म्हटलं तर पापी, ह्या दोघांसाठी जर देव अवतार घेत असेल तर बाकी आम्ही नाहीत का? मधला जो सगळा वर्ग आहे, आता इथं जर विचारला कोणाला की इथं कुणी पापी आहे का असं विचारलं तर कोणी म्हणणार नाही मी पापी आहे. पण पाप घडत नाही का? पापाचे प्रकार अनेक आहेत. म्हणजे पापाचा प्रकार आहे कायिक, वाचिक आणि मानसिक. काय न होणारं पाप आहे, वाचन बोलताना सहज होणारं पाप आहे आणि मनानं होणारं पाप आहे. एखादा पापाचा विचार मनात जरी आला तरी ते पाप होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पापी आहोत का असं विचारलं तर आपण पापी नाहीत. त्याचं कारण आपण प्रवचन कीर्तनामध्ये येऊन बसतोय, देवाचं भजन करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, तर आपण पापी असायचं काही कारण नाही. आणि इथं पुण्यवंत आहात का कुणी विचारलं तर काही कोणी हातवर करणार नाही आणि ते करणं योग्यही नाही. शेवटी आपण चांगुलपण आपल्यामध्ये आहे त्याचा अभिमान करून सांगणं म्हणजे तो एक प्रकारचा अहंकार आहे आणि अहंकार त्या ठिकाणी धर्मामध्ये योग्य सांगितलेला नाही. आणि म्हणून आपण पुण्यवंत आहोत. खरं तर श्रीगोंदा शहरातला प्रत्येकच माणूस पुण्यवंत आहे. काहीतरी पुण्य आपण केलं म्हणून आपल्याला जन्म श्रीगोंद्यात मिळाला. आमच्यासारख्याचा जन्म श्रीगोंद्यात झालेला नसला तरी श्रीगोंद्यात राहायला म्हणजे जो जीवनाचा कालखंड आहे, शिक्षण इथं करता आलं, शिक्षणानंतर या ठिकाणी व्यवसाय करता आला, व्यवसायानंतर या ठिकाणी राहायचा योग आला, या ठिकाणी सगळं जीवन श्रीगोंदा शहरात गेलं. मी स्वतःलाही भाग्यवंत मानतो, श्रीगोंद्यात जन्म घेतलेल्या प्रत्येकाला भाग्यवंत मानतो. त्याचं कारण तुमचा आमचा जन्म आणि आमची कर्मभूमी ही वैकुंठ भूमी आहे आणि म्हणून आपण सगळेजण भाग्यवंत आहोत. आणि अशा प्रकारचं भाग्य लागलं. एकीकडे देवभूमी आहे, दुसरीकडे संत भूमी आहे. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांना मालोजी राजेंनी ज्यावेळेस गुरु मानलं आणि गुरु मानल्यानंतर ज्यावेळेस मालोजी राजेंनी त्यांना तुम्हाला आध्यात्मिक सेवा करण्यासाठी, भागवत कार्यासाठी आणि तुमच्या चिंतनासाठी तुम्हाला योग्य जागा कोणती हे विचारल्यानंतर त्यांनी श्रीगोंदा ही जागा सांगितली मोहम्मद महाराजांनी. मालोजी राजेनं त्यांना श्रीगोंद्यात आणलं, मकरंद पेठ वसवली. काळानं त्या पेठांची नावं किंवा काही गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत, परंतु ते पुनर्स्थापित माधव काका आपल्याला निश्चितपणानं पुन्हा करावं लागणार आहे. सगळं मकरंद पेठ वसवून मठ बांधून दिला आणि त्या मठामध्ये तपश्चर्या त्या ठिकाणी मोहम्मद महाराजांनी केली. संतांचे उपकार सांगत असताना त्या ठिकाणी हे देवभूमी आहे, देवांचे उपकार सांगत होतो. देवाचे उपकार सांगत असताना देवाचे आपल्यावरती त्या ठिकाणी हा सगळा जो काही समतोल आहे, समतोल ठेवण्याचं काम निश्चितपणानं देव करतो. परंतु देवाचं सुद्धा कसं आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. देव भक्ताची काळजी करतो. भक्तानं त्या ठिकाणी देवाची मनोभावे भक्ती केली तर देव त्याच्यासाठी येतो आणि मग त्याला त्रास देणाऱ्याला संपवण्यासाठी सुद्धा देव येतो. आणि म्हणून देवाचा अवतार हा सिद्ध निमित्तानं आहे. महाराजांनी सांगत असताना आईवडिलांचे उपकार आहेत हे सांगितलेलं आहे, पण आईवडिलांच्या उपकारापेक्षाही संतांचे उपकार श्रेष्ठ आहेत असं तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. आता आईवडिलांचे उपकार अनन्य साधारण उपकार आहेत. खर तर ज्यांचे आईवडील हयात आहेत ते सगळे भाग्यवंत आहेत. मी आज दुपारीच माझ्या आईच्या चुलतींचं म्हणजे माझ्या आजीचं पुण्यस्मरण होतं. तिथे प्रवचन रूपी सेवा करत असताना मी सांगून आलो आज की ज्यांचे आई वडील हयात आहेत आणि ज्यांनी साठी पूर्ण केलेले आहे, इथेही उपस्थित असणाऱ्यांना मी सांगतो की ज्यांचे आई वडील हयात आहेत आणि त्यांनी साठी पूर्ण केलेली आहे, त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा एक कार्यक्रम करण्याची आवश्यकता निश्चितपणाने असते. तो कार्यक्रम करत असताना कोणाला खर्चाचं वर्णन असेल तर पाहुण्यारावळ्याचा खर्च तुम्ही करा. प्रवचनाच्या खर्चाला अशोक बापून मी आहोत, आम्हाला काही प्रवचनाचं काही लागत नाही.
परंतु हयात असताना 60च्या पुढे आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी जर कार्यक्रम केला तर ते शेवटच्या क्षणापर्यंत आशीर्वाद देत राहतात. आणि आईवडील जे आहेत, आईवडील हे तीर्थच आहे असं सांगितलं. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आईवडील घरात असतील तर तीर्थाला जायची गरजच नाही. खर तर या संदर्भाने एका विषयाकडे जाता येईल, थोडा विस्तार होईल, परंतु महत्वाचा विषय आहे. भक्त पुंडलिकांनी काय केलं आणि भक्त पुंडलिकाचा सुरुवातीचा प्रवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काशीला जात असताना भक्त पुंडलिकांनी आईवडिलांना त्या ठिकाणी दोर लावलेले होते आणि बायको खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी काशीला चाललेले होते. जाताना मध्ये काशीचा जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी कुकुट ऋषीच्या तिथे त्यांनी काशीचा रस्ता विचारला. तर कुकुट ऋषींनी सांगितलं मला रस्ता माहित नाही काशीचा. अरे मग काशीच्या जवळ राहतात, मग काय जीवन आहे तुमचं, तुम्ही काशीलाच गेले नाही. कुकुट ऋषी हसले फक्त. आणि पुंडलिकाने त्या ठिकाणी उशीर झाला म्हणून तिथेच मुक्काम करायचा ठरवला. 3 स्त्रिया अत्यंत मलिन होऊन आलेल्या होत्या. इतक्या मलिन, इतक्या घाणेरड्या त्या 3 स्त्रिया. त्या स्त्रिया कुकुट ऋषींच्या आश्रमात गेल्या आणि बाहेर येताना आश्रमामध्ये सेवा केली. बाहेर येताना त्या 3 स्त्रिया अत्यंत तेजस्वी होऊन, अत्यंत सुंदर होऊन बाहेर आल्या. पुंडलिकाला प्रश्न पडला, कोण असतील या स्त्रिया? मग पुंडलिक पुढे आडवा झाला आणि त्यांना विचारलं की आपण कोण? मगाशी मलिन होऊन गेलेल्या स्त्रिया ज्या आत होत्या त्या कोण? ते म्हणे हो आम्हीच होतो. आणि मग जाताना एवढ्या मलिन होऊन गेल्या आणि आता येताना एवढ्या तेजस्वी होऊन तुम्ही कशा आल्या? त्यांनी सांगितलं की तुझ्यासारखे पापी येतात, आमच्यामध्ये स्नान करतात आणि त्याच्यामुळे आम्ही मलिन होतो. आणि मलिन झाल्यानंतर आम्हाला पुन्हा आमचं मूळ स्वरूप प्राप्त करायचं असेल तर कुकुट ऋषींकडे यावं लागतं. आणि मग ते आल्यानंतर आम्ही तेजस्वी होतो. कोण आहात तुम्ही विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं गंगा यमुना सरस्वती. आणि मग हे सांगितल्यानंतर पुंडलिकाला प्रश्न पडतो की काय कुकुट ऋषीचं नेमकं चालू आहे. आज जाऊन पाहतो तो आईवडिलांची सेवा करतात आणि मग उपदेश होतो आणि तिथून येऊन पुंडलिक आईवडिलांची सेवा करायला लागतात. पुढचा कथा भाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. साक्षात पांडुरंग पुंडलिकाला आईवडिलांची सेवा करतो भेटायला गेल्यानंतर त्याने वीट फेकली आणि पांडुरंगाला विटेवरती उभा राहावं लागलं. 28 युग पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे. का? केवळ पुंडलिक आईवडिलांची सेवा करतोय म्हणून. मग आईवडिला एवढं मोठं तीर्थ नाही म्हणून आईवडिलांची सेवा त्या ठिकाणी केली पाहिजे हे आपल्याला अध्यात्म निश्चितपणानं सांगतं. या ठिकाणी मी आईवडिलांच्या उपकारावरती सांगत असताना जरी आईवडिलांचे उपकार असतील तरी आईवडिलांच्या उपकारामध्ये देखील फरक आहे. आई वडील उपकार करत असताना पहिल्यांदा आपल्या लेकरावरती करतात आणि मग दुसऱ्याच्या लेकरावरती करतात. कथा विस्तार त्या ठिकाणी भाग सांगायला लागलो तर याच्यावरती आई वडिलांच्या उपकारावरती देखील काही दृष्टांत निश्चितपणानं सांगता येतील. परंतु वेळेची मर्यादा या ठिकाणी असते. म्हणून आईवडिलांचे उपकार जे आहेत, आईवडिलांचे उपकार करत असताना ते पहिल्यांदा स्वतःच्या लेकरावरती करतात. एकदा एक असंच श्रीमंताच्या घरचं कार्य असतं आणि शाळेतली 2 मुलं राम आणि श्याम नावा मित्राची जोडी असते. ते ठरवतात आज असा कार्यक्रम आहे, आपल्याला चांगलं खायला मिळेल, आपण तिकडे जेवायला जाऊ. ते दोघेही मुलं शाळेतून जातात. वस्ती लांब असते, ते वस्तीकडे जात असताना ते पळत जातात. उन्हाळ्याचे दिवस असतात, जात असताना पाय भाजत असतात, परंतु चांगलं खायला मिळणार आहे. जुना काळ होता तसा. मुलं गेली, जेवण करत असताना जेवायला बसली. त्या ठिकाणी राम श्यामला सांगतोय की त्या ठिकाणी आज जेवण कर, पाणी पिताना पाणी कमी पिलं तरी चालेल, चांगले पदार्थ आहेत, जे पाहायला मिळाले नाही ते खायला आहेत. जेवण झालं, जेवण होऊन निघाले. उन्हाचे दिवस होते, पळत येत असताना लहान पावलं भाजत होते. त्या ठिकाणी झाडाचा आधार बघायचे, कुठेतरी सावलीला थांबायचे आणि पुन्हा पळत सुटायचे थोडा विश्रांती करून. नेमकं पुढच्या बाजूला शेतामध्ये महिला काही खुरपत होत्या आणि त्याच्यामध्ये रामची आई खुरपत होती. तिने लांबून पाहिलं की माझा राम आणि त्याचा मित्र श्याम 2 जण येत आहेत. आईच्या लक्षात येतं की तिकडे कार्यक्रम होता, तिकडे हे कार्यक्रमाला गेलेले होते.
म्हणून आई माठातलं पाणी घेते, त्या तांब्या भरून घेऊन झाडाच्या खाली समोर रस्त्याच्या कडे येऊन थांबते. लेकरं पळत येतात. पळत आल्यानंतर ती दोन्ही पायातल्या 2 चपला त्या दोघांच्या पुढे टाकते. दोघे एका चपलेवरती उभे राहा, लहान लहान पावलं आहेत सांगते, दोघे उभे राहतात. मात्र पाण्याचा तांब्या देताना ती स्वतःच्या मुलाच्या हातात अगोदर पाण्याचा तांब्या देते आणि नंतर मुलाच्या मित्राला पाणी देते. हा आईच्या उपकारातला फरक आहे. मात्र संत उपकार करत असताना तुकाराम महाराज सांगतात, आई वडील आणि देवाच्या उपकारापेक्षा संतांचे उपकार श्रेष्ठ आहेत. कारण संत उपकार करत असताना सर्वांवरती सारखा उपकार करतात. उपकार करणारावरती देखील उपकार करतात आणि अपकार करणारावरती देखील संत उपकार करतात. अध्यात्मातल्या त्या ठिकाणी अनेक उदाहरणं संतांची आपल्याला सांगता येतील. ज्यांना अपकार केलाय, ज्यांना त्रास दिलाय, त्याच्यावर देखील संतांनी उपकार केल्याचे अनेक उदाहरणं आहेत. पुढे जाऊन मी ते निश्चितपणानं सांगणार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देवापेक्षा आईवडिलांपेक्षा उपकार संतांचे जे आहेत ते संतांचे उपकार मोठे आहेत. या ठिकाणी उपकारासाठी देवानं निर्माण केलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये 7 वस्तू देवानं निर्माण केल्या. रविचंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जना येथे परोपकार युगे देवेने निर्मिता. देवाने 7 वस्तू निर्माण केल्या. सूर्य, चंद्र, मेघ, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन. सज्जन म्हणजे संत. ह्या 7 गोष्टी त्या ठिकाणी देवानं निर्माण केल्या उपकारासाठी. आता सूर्य जर उगवलाच नाही तर आपली अवस्था काय होईल? सूर्य उगवतो. सूर्य उपकार करत असताना त्या ठिकाणी सूर्य उगवल्यानंतर सूर्य या सतीश पुढे या, पुढे या, इकडे खुर्ची पण घेत आहे. सूर्य उगवतो. सूर्य आपल्याला प्रकाश देतो. सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्या मनुष्य जीवनाला किंवा मानवाला किंवा पशु पक्ष्यांना सगळ्यांनाच त्या ठिकाणी डी जीवनसत्व मिळतंय, आरोग्य मिळतंय, जीवन मिळतंय. पिकं जे आहेत त्या सूर्याचा प्रकाश चांगला मिळाला की पिकं चांगल्या पद्धतीने येत आहेत. मग हे सगळं करत असताना सूर्याचे अनन्य साधारण उपकार आहेत. रोगराई दूर होते, त्या ठिकाणी पिकं चांगले येत आहेत, माणसाला जीवनसत्व मिळतंय. गायीमध्ये 33 कोटी देव सांगितलेले आहेत. आपल्याला कोणतीही गोष्ट सांगत असताना त्याला धर्माशी जोडल्याशिवाय आपल्याला त्याचं महत्व पटत नाही. गायीच्या अंगी 33 कोटी देव आहेत हे सांगितलं आपल्याला. सगळ्यात महत्वाच्या गायीच्या अंगामध्ये असणार, गायीचं गोमूत्र पवित्र सांगितलं, गायीचं दूध पवित्र सांगितलं, गायीचं शेण पवित्र सांगितलं, गायीचा स्पर्श पवित्र सांगितला. काय कारण आहे? गायीचं जे वशिंड आहे ते सूर्यनाडी वशिंड आहे. सगळ्यात सूर्याची एनर्जी, शक्ती खिचून घेण्याची ताकद या प्राणी मात्रामध्ये कशात असेल तर ते गायीमध्ये आहे. गायी म्हणजे गावरान गाई बरं का, बाकीच्या गायांना वशिंडच नाही, वशिंड. मग ती सूर्यनाडी आहे. ते सूर्यनाडी असल्यामुळे त्याच्या सूर्याची शक्ती, एनर्जी, खेचण्याची ताकद गावरान गाईमध्ये आहे. म्हणून गावरान गाईच्या सगळ्या गोष्टी पवित्र आहेत, सगळ्या गोष्टी आरोग्यदायी आहेत आणि सगळ्या गोष्टी मानवाच्या कल्याणासाठी आहेत. मग सूर्य हे सगळं देतोय, पण सूर्य हे सगळं देत असताना आपल्याकडून काही बिल घेत नाही. मग सूर्याचे उपकार नाहीत का? का संतांनी असं म्हटलं नाही? का तुकोराव असं म्हटले नाही? काय सांगू आता सूर्याचे उपकार का म्हटले नाही? सूर्य तर विजेचा बिल घे, आपल्याला प्रकाश देतो त्याचं बिल घेत नाही. ते जर घ्यायला लागला तर काय होईल? लाईटच परवडा नाही. पण सूर्य उपकार करतोय त्याला मर्यादा आहे. 24 तासातले 12 तास सूर्याचा उपकार आपल्यावरती आहे. 12 तास अंधार आहे, 12 तास प्रकाश आहे. चंद्र आहे, चंद्राचा अनन्य साधारण उपकार आहे. चंद्राचा प्रकाश शीतलता त्या ठिकाणी पिकं वाढवण्यासाठी, पिकामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा भर येण्यासाठी, दाणे भरण्यासाठी चंद्रप्रकाशाची आवश्यकता असते. तो मिळतो. पिकामध्ये असणारे आवश्यक असणारे जीवनसत्वाला सूर्य आणि चंद्र दोघांच्या प्रकाशाची आवश्यकता असते. चंद्राचे उपकार आहेत, पण चंद्राच्या उपकाराला देखील तुकाराम महाराज सांगतात मर्यादा आहेत. कारण तो कलेने कमी होत चालतोय. अमावस्येच्या दिवशी दिसतच नाही, कलेने वाढत जातो, पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिसतो. त्याच्याही उपकाराला मर्यादा आहे. मेघाचे उपकार आहेत. ढग येतात, ढग आल्यानंतर ते पाऊस पाडतात. पाऊस पाडल्यानंतर त्या पावसाच्या माध्यमातून आपल्याला सुजलाम सुफलाम होण्यासाठी
पावसाची आवश्यकता असती, मेघ येतात, पण मेघाला यायला मर्यादा आहे आणि मेघाला यायला मर्यादेच्या बरोबर अनेक गोष्टी आहेत. कधी कधी अतिवृष्टी होते, त्याच्यामुळे सगळंच वाहून जातं, आणि कधी कधी पाऊस होत नाही, दुष्काळ पडतो. मेघाचे उपकार सारखेच आहेत का, समान आहेत का, तर नाही. मेघाच्या उपकाराला देखील मर्यादा आहे. त्याचबरोबर आणखी उपकार सांगत असताना आपल्याला तुकाराम महाराजांनी गायीचा उपकार सांगितला. गायीचा उपकार अगोदरच मी बोलून गेलो. नदीचा उपकार सांगितला. नदी वाहते. नदी वाहत असताना त्या ठिकाणी आता नदीला थोडंसं पाणी चाललंय. जे काय मधल्या साठलेलं होतं ते सगळं वाहून गेलं. पूर्वीच्या कालखंडामध्ये नदीचा उपयोग म्हणजे प्रत्येक कार्य जे आहे, धुण्या असतील, पाणी पिण्याचं असेल, सगळं असेल. आता सगळंच प्रदूषित करून टाकलं, पण भाग वेगळा आहे. लहानपण पाहिलं तर नदीला थोडासा वाळू पांगवली, जरा खोऱ्यांच्या काष्टीमध्ये असा झरा पाडला तर ओढ नदीचं पाणी त्यात खेळता येत होतं. आता सगळ्यात प्रदूषित पाणी कोणतं असेल तर ते आहे. पण नदीचे उपकार अनन्यसाधारण. त्या ठिकाणी पाणी येतं, पाणी वाहून जातं. पाणी वाहून जात असताना एकीकडे स्वच्छता करतं, दुसरीकडे पाणी पिण्यासाठी मिळतं, तिसरीकडे पाणी अडवल्यानंतर त्या पाणीच्या माध्यमातून शेती सुजलाम सुफलाम होते. आणि तेच पाणी अडवल्यानंतर, धरणं झाल्यानंतर त्याच्यातून वीज देखील निर्माण होते. अशा अनेक गोष्टी नदीच्या माध्यमातून होतात. पण नदीच्या उपकाराला देखील मर्यादा आहे. कधी महापूर येतो तर कधी त्या ठिकाणी नदीला पाणी राहत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून नदीच्या उपकाराला देखील त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी मर्यादा सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून असे सगळे उपकार आहेत, सगळ्या उपकारांना मर्यादा आहे. मात्र संतांचा उपकार जो आहे तो अनन्य साधारण उपकार आहे. संत त्या ठिकाणी उपकार करत असताना त्यांच्याकडे कुठलाही तुझा भाव नाही. संत मांडत असताना सगळ्यांच्या कल्याणासाठी विचार मांडतात. संत करत असताना प्रत्येकावरती उपकार करतात. उपकार करत असताना उपकारावरती उपकार, अपकारावरती देखील उपकार करतात. असे संतांचे अनेक उपकार आपल्यावरती निश्चितपणाने आहेत. आणि तुकाराम महाराज त्यांचाच अभंग आहे. त्यांच्याच विषयी जर सांगायचं झालं तर तुकाराम महाराजांनी देखील त्यांच्या बालपणापासून, म्हणजे तुकाराम महाराजांचा अवतार खरं तर 8 पिढ्या गेल्या आणि 8 पिढ्यानंतर तुकाराम महाराजांनी जन्म घेतला. तुकाराम महाराजांचे उपकार अनेक सांगता येतील. या जगाच्या पाठीवरती पहिली कर्जमाफी जर कुणी केली असेल तर तुकाराम महाराजांनी केलेली आहे. हा वृक्षाचा उपकार राहिला. सगळ्यात पहिली कर्जमाफी त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी केली. अशोक बापू यासाठी पुढे हवे असतात. उपकार सांगत असताना 6च वस्तूंचे उपकार सांगितले, 7वा राहिला. वृक्षाचा उपकार आपल्यावरती अनन्यसाधारण उपकार आहे. वृक्ष फळं देतात आपल्याला, वृक्ष सावली देतात. जो झाड लावतो त्यालाही सावली, जो झाड तोडायला जातो त्याला पण सावली. फळं देत असताना वृक्ष कधीच असं बघत नाही की हा कोण आहे कोण नाही, काय नाही. वृक्ष सगळ्यांना फळ देत असतो. खरं तर पंजाबचा राजा रणजित सिंह शिकारीसाठी गेला एकदा, आणि शिकारीसाठी दुपारपर्यंत दमला, शिकार झाली नाही. म्हणून त्या ठिकाणी आंब्याची झाड होते, त्याच्या खाली तो जेवण केल्यानंतर झोपला. सैन्यालाही थोडंसं जेवण झाल्यानंतर, दिवस उन्हाळ्याचे होते, गार सावली लागली. उन्हाळ्याच्या दिवसात जरा जेवण आंब्याच्या झाडाखाली गेलं तर लागती झोप सगळ्यांना. सैन्यही त्या ठिकाणी गुंगीत जायला लागलं. तेवढ्यात एक म्हातारी, जक्कड म्हातारी, जिला दिसत नव्हतं, ती म्हातारी 4 कैऱ्या घेऊन त्या हिशोबाने गेली. आणि त्या म्हातारीनं त्या आंब्याच्या झाडाला दगड मारला. आणि दगड मारत असताना तिनं पाहिलंच नाही कोण कुठे झोपले, काय झाले ते. तो दगड राजाच्या डोक्यात लागला आणि राजा झोपेत होता. मोठ्याने ओरडला. ओरडल्याबरोबर सैन्य पळालं, ते म्हातारीला पकडलं, घेऊन आले. राजाने सांगितलं म्हातारीला उद्या दरबारात हजर करा. पण राजाला डोक्याला दगड लागल्यानंतर राजाने विचार केला की एवढी जखड वयाने म्हातारी दिसत नाही डोळ्यानं, तरी सुद्धा झाडाकडून फळाची अपेक्षा करत आली. फळाची अपेक्षा असणं बरोबर आहे. ती झाडाला दगड मारत होती. त्याच्यावरून चिंतन करताना राजाने असं केलं की ज्या झाडाला गोड फळं देतं त्या झाडाला दगड मारली जात आहेत, पण झाड दगड मारले तरी तक्रार करत नाही, त्याला फळ देत आहे. हा उपकार वृक्षाचा आहे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी राजानं दरबारात त्या म्हातारीला हजर केल्यानंतर दरबारातल्या सगळ्या मंत्रिमंडळाला विचारलं की काल घडलेला प्रकार असा घडलेला आहे, तर काय केलं पाहिजे. सगळ्यांनी विचार केला काय करावं, कसं करावं, काय. आणि सुचवलं शेवटी. म्हणले म्हातारीला 500 रुपये दंड करा महाराज. राजा म्हटला मला वाटलं माझ्या दरबारात कुणीतरी शहाणा असेल. फळ देणारं झाड, त्याला इकडे इतके दगड मारले जातात तरी ते गोडच फळ देत आहे.
आणि मग मी त्या झाडापेक्षा कमी आहे का? राजाने तिला शिक्षा द्यावी का? याच्यातून मला एक जो बोध झाला, त्या बोधामुळे या म्हातारीची तुटी भरा आणि त्याला 500 रुपये बक्षीस द्या आणि तिला त्या घरी नेऊन सन्मानानं सोडा, अशा प्रकारचं राजानं सांगितलं. पण वृक्षाचे उपकार आहेत तुकोबाराय सांगत असताना त्या वृक्षाच्या उपकाराला देखील मर्यादा आहेत. फळं ठरल्याच वेळेत देतं, कायमस्वरूपी आपल्याला फळ मिळत नाही. तसं फळ संत जे देतात त्या संतांचं फळ हे कायमस्वरूपी आपल्याला मिळत जात आहे. संतांनी प्रत्येक गोष्ट सांगितली ती मानवाच्या कल्याणासाठी सांगितलेली आहे, जीवमात्राच्या कल्याणासाठी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली तर पसायदान देत असताना सांगतायत, आपण जर पसायदान सांगितलं तर त्या ठिकाणी पसायदान हे विश्वाच्या प्राणीमात्राच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी दिलीच दिली. परंतु पसायदान देत असताना पुन्हा सगळ्यांचं कल्याण त्या ठिकाणी मागितलेलं आहे. दुरिताचे ते मिरजाव विश्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो. प्राणी जात. आता आपल्याला सगळ्यात आवडणारी मूवी हीच आहे, जो जो वांछील तो ते लाभो. म्हणजे ज्याला जे जे पाहिजे ते मिळावं, अगोदरच आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. दुरितांच्या तिमिर जाऊ म्हणजे अज्ञान रूपी जे पाप आहे ते जाऊन ते केलं पाहिजे, अशा प्रकारचं माऊली या ठिकाणी सांगतायत. आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्म म्हणजे इथं काय, हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध हे धर्म नाही सांगितलेले, मानवता हा धर्म सांगितलेला आहे. मानवता धर्म, प्राणीमात्राची सेवा करणं हा धर्म सांगितला. आणि मग तो धर्म त्या ठिकाणी जर झाला, त्या ठिकाणी सगळ्यांना जर समजला, मानवतेला आपण जगायला लागलो, तर निश्चितपणानं जो जे वांछील तो ते लाहो, सगळ्यांना सगळं मिळणार आहे. प्राणी मात्रा सहज सगळ्यांना मिळणार आहे. हा उपदेश त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आहे. म्हणून उपदेश करत असताना संत जे आहेत, संतांच्या उपदेशामध्ये कुठेही अंतर नाही. आणि शिकवत असताना सायास करून शिकवत आहे. माणसाला कायम जागा ठेवण्याचा प्रयत्न संत करतायत. संत आपल्याला कायम जागृत ठेवतायत. आता 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना कळालं होतं की पुढे काय होणार आहे, म्हणून त्यावेळेस त्यांनी एक अभंग केलेला आहे. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना अशा विषयाचा, सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. 450 वर्षापूर्वी सांगितलं मी. त्यावेळेस माणसं होती काही अशी त्यांना सांगण्यासारखी. पण आज जे आपण आयुष्याचा किती नाश करतो याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. म्हणून संतांचा कुठलाही तुम्ही गाथा काढला, कोणतं संकट असेल गाथा काढा, अभंग वाचा, 2 अभंग वाचले की तुम्हाला त्याचं उत्तर कुठेतरी मिळणार आहे. एवढे अनन्य साधारण उपकार संतांनी आपल्यावरती करून ठेवलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी संतांचे उपकार सांगत असताना खरं तर किती एक आपण फार प्रसिद्ध असणारा दृष्टांत जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. वाल्याकुळी किती पाप होत, किती माणसं मारली होती. म्हणले 7 रांजण खडे टाकले होते. खड्याचा आकार सुद्धा किती, मोहरीच्या आकाराचा खडा, असे 7 रांजण भरले होते. तेवढी माणसं वाल्याकुळ्यांनी मारली होती. पण संतांचा उपकार झाला. एक दिवशी नारद मुनी त्या ठिकाणी जंगलातून चाललेले होते. चाललेले असताना वाल्याकुळ्यांनी त्यांना पकडलं. काय देते टाक, काय आहे ते दे, नाही तर तुला मारून टाकीन. हातात लाकूड, मोठं लाकूड. महर्षी नारद मुनी त्याच्याकडे पाहून म्हटले, माझ्याकडे काही नाही, एवढं फक्त विना माझ्याकडे आहे. त्यांना सांगितलं, मी इथून कोणाला तसं सोडत नाही. वाल्मिक ऋषीचा त्यांचा वाल्मिक ऋषी आणि वाल्याकुळी आणि नारद मुनींचा संवाद सुरू झाला. आणि संवाद सुरू झाल्यानंतर त्यांनी वाल्मिकला विचारलं की तू जे करतोय कोणासाठी करतोय? ते म्हणजे माझ्या सगळ्या परिवारासाठी करतो. आईसाठी किंवा आई आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, यांच्या सगळ्यांसाठी करतोय. नारद मुनींनी सांगितलं, घरी जाऊन त्यांना विचारून ये, तुझे पाप करतोय त्या पापामध्ये कोण कोण भागीदार आहे. वाल्या म्हणतो, तुला पळून जायचंय का? नारद मुनी सांगतात, मला बांधून ठेव आणि तू जाऊन ये. तो नारद मुनींना बांधून ठेवतो, जातो, घरी जातो, प्रत्येकाला विचारतो, मी 7 रांजण भरतील एवढे खडे भरून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला लुटून आणून त्या ठिकाणी तुमच्यासाठी केलेला आहे. माझ्या ह्या पापात वाटेकरी कोणी? आईने सांगितलं मी नाही, धर्मपत्नीने सांगितलं मी नाही, मुलांनी सांगितलं आम्ही कुणीच नाही. आणि मग त्याला साक्षात्कार झाला, अरे खरंच माझ्या पापात कुणीच वाटेकरी नाही, या पापाचा फक्त मी एकटा धनी झालोय. तो परत जातो, नारद मुनींना सोडतो, साष्टांग दंडवत घालतो.
आणि साष्टांग दंडवत घालून त्या ठिकाणी त्यांची क्षमा मागून मला आता उपदेश करा म्हणून सांगतो. नारद मुनी उपदेश करतात. वाल्याचा वाल्मिकी होतो, वाल्मिकीचा वाल्मिक ऋषी होतो आणि वाल्मिक ऋषीचा महर्षी वाल्मिक होतो. वाल्मिक ऋषीनं लिहिलेलं रामायण, त्या रामायणाच्या केसभर रामाला बाहेर जाता आलेलं नाही. हे घडलं कोणामुळं? हे संत संगतीमुळे घडलं. वाल्मिक ऋषीचा त्या ठिकाणी महिमा जो आहे तो सगळीकडे त्या ठिकाणी गाजत असताना महर्षी वाल्मिकांना भेटण्याचा मोह ब्रह्मदेवाला झाला. ब्रह्मदेवाने ठरवलं की वाल्मिक ऋषीला भेटायला जायचं. ते आले. ते येत असताना वाल्मिक ऋषीच्या आश्रमातले सेवक सगळे बाहेर त्या ठिकाणी वेगवेगळी कामं करत होते. ब्रह्मदेव आले तर ते पळत जाऊन वाल्मिक ऋषीला सांगितलं, 4 तोंडाचं कुणीतरी आलंय. वाल्मिक ऋषीने सांगितलं, अरे ते ब्रह्मदेव आहेत, त्यांना घेऊन या, त्यांचं स्वागत करा. वाल्मिक ऋषी काय पुढे आले, त्यांना घेतलं. दोघांची चर्चा. ब्रह्मदेवानं विचारलं, किती माणसं मारली? ते म्हणले, गणित नाही. महासाक्षात्कार, एवढा मोठा तुमचा महिमा कसा झाला? ह्याच्यावरती खूप चर्चा झाली. त्यांनी वाल्मिक ऋषींनी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला आतल्या खोलीत नेलं. त्याच्या आत खोली होती, तिथे देवघर होतं. 52 चंदनाची मूर्ती होती. गळ्यात विना होता, ती मूर्ती होती आणि मूर्तीच्या पुढे फुलं ठेवलेली होती, उदबत्ती लावलेली होती. नारद मुनींकडे, महर्षी नारद मुनींकडे बोट त्या ठिकाणी वाल्मिकीने केलं आणि त्यांनी सांगितलं, यांचे उपकार आहेत. मी संतांचे उपकार सांगतो. नारद मुनींचा त्या ठिकाणी संपर्क झाला, त्यांचा उपदेश झाला आणि माझ्या जीवनाचं कल्याण झालंय, वाल्मिक ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं. संतांचे उपकार हे अनन्य साधारण उपकार निश्चितपणाने आपल्या सगळ्यांवरती आहेत. हनुमंतराय खर तर एकदा दुर्योधन कपटीच होता, कपटानच सगळ्या गोष्टी करत होता. दुर्योधन इंद्रप्रस्थवरून हस्तिनापूरला गेला. तिथे उगाचच रेंगाळत बसला. अंधार होईल याची व्यवस्था केली. अंधार झाल्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हटला, तो काही दुर्योधन म्हणत नव्हता, सुयोधन म्हणायचा. सुयोधन, अंधार झालाय, तू एकटा जाण्यापेक्षा सकाळी जाणार म्हणे, आत्ताच जावं लागेल मला. मग म्हणे तुझ्या जुडीला भीमला घेऊन जा. आता याच्या मनात तेच कपट होतं, भीमालाच न्यायचं होतं त्याला. भीमाचा बंदोबस्त करण्याचं कपट त्याच्या डोक्यात होतं. भीमाला बरोबर घेऊन गेला आणि गेल्यानंतर इंद्रप्रस्थला पोहोचल्यानंतर त्यानं सकाळी भीमाला सांगितलं, पहाटे तुला पाहिजे तेवढे तुपातले लाडू, गावरान तुपातले लाडू देतो. भीम जरा खाण्याच्या बाबतीत आवडीनं खाणारा होता आणि म्हणून भीमाला तेवढं आमिष दाखवलं. मात्र म्हणे तुला पाहिजे तेवढे लाडू देतो, मानस सरोवरात जाऊन मला पूजेसाठी सुवर्ण कमळ घेऊन ये सांगितलं. भीम गेला. मानस सरोवराला गेल्यानंतर त्यानं उडी टाकली मानस सरोवरात. तिथे नेमके हनुमंतरायांची अनुष्ठान चालू होतं. भीमानं उडी टाकली तर सगळं सरोवर हल्लं. सरोवर हल्ल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाची त्या ठिकाणी तपश्चर्या चाललेली होती, त्यांना व्यत्यय आला. ते ओरडले, कोण आहे तिकडे? भीमानं हनुमंतरायाकडे बघितलं. त्याला वाटलं, पाला खाणार हे वानर मला कोण आहे विचारते. परत भीमवर गेला, परत वरून उडी टाकली. हनुमंतराय म्हणे, अरे मी अनुष्ठानाला बसलेलो आहे, मला का त्रास देतोस? कोण आहेस तू? हनुमंतरायानं जरा बारकाईनं बघितलं. कोणतरी मोठ्या घराण्यातलं पूर्व दिसते असं लक्षात आलं. परत त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला. भीमानं ऐकलं नाही. तिसऱ्यांदा उडी टाकल्यानंतर मारुतीरायाने शिफ्टीला आदेश दिला. आता मारुतीरायाची शिफ्टी म्हणल्यावर काय विषय का? जाऊन भीमाला वेढा टाकला. त्या सरोवरात आपटू घेतला. भीम परेशान झाला. शिफ्टीचा केस उपटू शकत नाही. भीमाच्या लक्षात आलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण चुकलोय. मारुतीरायानं ओढून जवळ घेतला. विचारलं त्याला, तू कोण आहेस? कोणाचा पुत्र आहेस? त्यानं सांगितलं, मी पांडुपुत्र आहे. पांडूला शाप होता म्हणून तो म्हणला, पांडुपुत्र तुझ्या जन्माची व्याख्या सांग. मग त्यांनी जन्माची व्याख्या सांगितल्यानंतर सगळ्या भावंडांचा जन्म, सगळा इतिहास सांगितला. आणि ज्यावेळेस भीम हा वायुमात्रापासून झालेला, हनुमंतरायाच्या लक्षात आलं, हनुमंतराय पवनपुत्र, हा वायुमंत्र आपला भाऊ आहे. हे लक्षात आल्यानंतर हनुमंतरायानं त्या ठिकाणी त्याला सांगितलं, ये मला आलिंगन दे. भीम घाबरलेला होता पुरता.
शिफ्टीने एवढे हाल केले, याच्या मिठीत गेलं, याला आलिंगन दिलं, याने जर आवडत आपला खुळखुळा करून टाकी. पण भीमाला सांगत असताना त्यानं सांगितलं, हनुमंतरायानं आपलं नातं काय ते सांगितलं. मग भीमाला वाटलं की आता बोलताना तरी चांगला आहे, जरा जाऊ जवळ भेटू. पण भेटताना अंग चोरून भेट दिली. जशी हनुमंतरायाने मिठी मारली, भीमानं मात्र अंग चोरलेलं होतं. आणि मग हनुमंतरायाने मिठी सोडल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाणी हातात साठवलं आणि संकल्प सोडला आणि सांगितलं, माझ्या नैष्ठिक ब्रह्मचार्याचं जे पुण्य आहे, त्या पुण्यानं जेवढा भाग याचा शरीराचा माझ्या शरीराला लागलेला आहे तो वज्रदेही होऊ देत. आणि भीमाचं तेवढं शरीर वज्रदेही झालं. संतांचा उपकार सांगताय. हनुमंतराय एक मोठे संत आहे. हनुमंतरायाचा दुसरा उपकार जर सांगायचं झालं तर महाभारतातली कथा आपल्याला माहित आहे. महाभारत युद्ध संपलं, अर्जुन विजयी झाला. अर्जुन विजय झाल्यानंतर तिथेच रथावरती उन्माद करायला लागला, इथंच विजय साजरा करायचा, अशा प्रकारची भूमिका मांडायला लागला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तू रथावून खाली उतर, तू रथावून खाली उतर. अर्जुन ऐकत नव्हता. मी उतरणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत होता. शेवटी भगवान श्रीकृष्णाने त्याला ढकलून दिला आणि अर्जुन खाली रथाच्या खाली ढकलवल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने रथावरून उडी टाकली. आणि उडी टाकल्याबरोबर कापूर जसा पेटावा तसा रथ धडधड पेटला आणि जळून खाक झाला. आणि मग अर्जुनाने विचारलं, भगवंता हा काय प्रकार आहे? ते म्हणे वर चाललेलं बघ. हनुमंतरायाने उडी मारलेली होती. अरे म्हणे ते वर बसलेले होते म्हणून हा टिकला, नाही तर 18 दिवसाच्या युद्धातलं 5व्या दिवशीच तू आणि मी दोघेही गेलो असतो. हनुमंतराय वर बसलेले होते, त्यांच्या उपकारानं हे सगळं घडलेलं आहे. मी संतांचे उपकार सांगत असताना या ठिकाणी अनेक उपकार आपल्याला संतांचे सांगता येतील. संतांचे संतांवरती उपकार, संतांचे देवावरचा उपकार सांगितला. आता देव भगवान श्रीकृष्ण साक्षात रथावरती बसलेला असताना त्या रथाचं संरक्षण कोणामुळे झालं? ते हनुमंतरायामुळे झालं. संतांचे देवावरचे उपकार, संतांचे संतावर उपकार. ही भूमी सतीश मी सांगत होतो, ही आपण भाग्यवंत श्रीमंतात राहणारे सगळे. वैकुंठ भूमीमध्ये आपला जन्म झाला. अनिल सहस्रबुद्धे सरांनी पहिल्या दिवशी प्रवचन केलं, त्याच्यामध्ये भूमीचं महत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही भूमी सतीश आपल्या सगळ्यांना पुढाकार घेऊन या भूमीचं महत्व पुनर्जागृत करावं लागेल. शहराला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावं लागेल. ही अत्यंत शक्ती असणारी भूमी आहे. साक्षात लक्ष्मीने वसवलेलं आहे शहर. साक्षात पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर आपण बोलतोय, लक्ष्मीच्या मंदिराच्या समोर आपण बोलतोय. 108 देवाची मंदिर या शहरात आहे. देवावरचे उपकार संतांचे सांगितले, संतांचे संतावरचे उपकार सांगायचे झाले. तिथं 10 संत होऊन गेले. 10 संतांनी इथे तपश्चर्या केली. एक वैभवशाली संत होऊन गेले वडगावला, जयराम स्वामी. मोहम्मद महाराजांची ख्याती ऐकल्यानंतर जयराम स्वामी एक वैभवशाली संत होते, रिद्धी सिद्धी प्राप्त होती. जयराम स्वामींच्या अंगावरती सोनं रत्न सगळ्या गोष्टी ते घालून मोठा ताफा असायचा जयराम स्वामींचा. त्यांच्या भक्तांची संख्या देखील खूप मोठी. जयराम स्वामींना मोहम्मद महाराजांना भेटायचं पाहायचं असं त्यांनी ठरवलं. ते श्रीगोंद्यात आले. आता दिव्य दृष्टीनं मोहम्मद महाराजांच्या लक्षात आलं. ते आले असे, त्यांचा म्हणजे आले कसे हे मी माझ्या मनाची गोष्ट नाही सांगत आहे. याचा उल्लेख त्या संत सांगातीमध्ये आहे. याचा उल्लेख त्या ठिकाणी अनेक ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला सापडतोय. वाशी बेंद्रेने संशोधन केलं. खरं तर श्रीगोंदा शहराच्या बाबतीत वाशी बेंद्रेने संशोधन केलंय, युमो पठारांनी संशोधन केलंय. त्या ठिकाणी एकनाथराव जोशींना त्या ठिकाणी श्रीपूर महात्मे लिहिलं, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. अनिल सहस्रबुद्धे सरांनी देखील आपल्यावरती एवढे उपकार केले की अनेक गोष्टी, योग संग्रामचं पुनर्प्रकाशन असेल, अभंगवाणी असेल, अमृतवाणी असेल, सिद्धनाथ महाराज मेटेंनी निष्कलंक प्रबोध त्या ठिकाणी लिहून काढला. महाराजांच्या ग्रंथांचं साहित्य मध्यंतरी मी शोधत होतो. कविता संग्रह मिळत नाही म्हणून आम्ही पुणे विद्यापीठामध्ये, अशोक बापूंना माहिती आहे, आम्ही पुणे विद्यापीठात आपण गेलो होतो. पुणे विद्यापीठ पाठपुरावा केला, तिथे सापडलं नाही. मुंबईला सापडेल, मुंबईला पाठपुरावा केला, सापडलं नाही. मला समजलं ग्वाल्हेरला मिळेल. आम्ही ग्वाल्हेरला जायची तयारी केली आणि मी सहज अनिल सहस्रबुद्धे सरांना तुमच्याकडे चहाला यायचंय म्हणून सांगितलं. तुम्ही या म्हणले. तिथं गेल्यानंतर मी म्हणलं मी ग्वाल्हेरला कविता संग्रहासाठी जाणार. म्हणले कशाला इतक्या लांब जाता, माझ्याकडे आहे. युमो पठारांनी त्यांना भेट दिलेला कविता संग्रह मिळाला आणि संत शेख मोहम्मद महाराजांचा सगळा इतिहास वाचला. त्याच्यात जयराम स्वामींची कथा वाचली. ते आले 500, त्यांचे अनुयायी घेऊन आले 500. वैभवशाली संत होते. त्यांनी त्या ठिकाणी
तिथं मोहम्मद महाराजांचा जो मठ आहे त्या मठात गेले. मठात जाऊन त्यांनी चौकशी केली, मोहम्मद महाराज कुठे आहेत म्हणून. कुणीतरी सांगितलं की नदीच्या, सरस्वती नदीच्या तीरावरती उभे आहेत. आले आणि त्यांनी मोहम्मद महाराजच विचारलं, मोहम्मद पाहिले का, शेख मोहम्मद पाहिले का. शेख मोहम्मद महाराज म्हणले, तो शेख आहे, त्या आंब्याच्या झाडाखाली पसरलाय, जा म्हणे. जयराम स्वामी गेले, आंब्याच्या झाडाखाली पाहतात तर वाघ झोपलेला होता. घाबरले आणि परत आले. परत आल्यानंतर मोहम्मद महाराज हसले, का शेख्या भेटला नाही. आणि मोहम्मद महाराज हसत असताना त्यांना मोहम्मद महाराजांचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्यामध्ये साक्षात विष्णूचं दर्शन झालं. आणि मग जयराम स्वामी म्हटले, जा त्याला भेट, तोच शेख्या आहे. जयराम स्वामी पळत गेले. तो वाघ आहे याचा विचार केला नाही, त्याला मिठी मारली. आणि मिठी मारल्यानंतर मोहम्मद महाराजांनी साक्षात त्यांना पुन्हा दर्शन दिलं. आणि मग त्यावेळेस पाहिलं, त्यावेळेस मोहम्मद महाराजांचं रूप जे आहे ते पांडुरंगाशी मिळतं रूप जयराम स्वामींना पाहायला मिळालं. आणि जयराम स्वामी तपश्चर्या असणारा महान संत, त्या संतांनी मोहम्मद महाराजांना निमंत्रण दिलं की आता मला समाधी घ्यायची, मला साक्षात परमेश्वराचं दर्शन झालंय. विष्णूची मूर्ती दिसत असताना डोक्यावरती पिंड दिसली महादेवाची, मला साक्षात परमेश्वराचं दर्शन झालंय आणि आता तुम्हालाच माझ्या समाधीसाठी यावं लागेल. हा मोहम्मद महाराजांना आग्रह केलाय. आम्हाला किती मोहम्मद महाराज समजलेत. काय करतोय आम्ही महाराजांच्या विषयी, हा चिंतनाचा विषय आहे. जयराम स्वामींच्या सारख्या वैभवशाली संतांनी वडगावला समाधी घेतली, तिथे मोहम्मद महाराजांना आग्रह केला. आणि तो आग्रह करत असताना मोहम्मद महाराजांनी सांगितलं, तुम्हाला अजून 2.5 वर्ष बाकी आहे. कारण कोणतंही सिद्धीचं कार्य कोणी संत करत असेल आणि त्याला जर मध्ये त्याला जर ध्येय ठेवला तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मात्र संतांच्या बाबतीत एक भगवद्गीतेमध्ये आलेला आहे की जर संतांचं काम अधुरं राहिलं आणि त्यानं जर ध्येय ठेवला तर त्याला पुनर्जन्म त्याचा झाल्यानंतर 15 वर्षानंतर अवधीच्या आयुष्यातली सगळी सिद्धी त्याला प्राप्त होते. मात्र संत शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलं, तुम्हाला 2.5 वर्ष वेळ आहे, अवकाश आहे. 2.5 वर्षानंच त्या ठिकाणी जयराम स्वामींच्या समाधीचे मुहूर्त ठरला. पुन्हा चमत्कार संत शेख मोहम्मद महाराजांनी करायचं ठरवलं. सगळे संत गोळा झाले. तुकाराम महाराज होते, सगळे संत जयराम स्वामींच्या समाधीसाठी गोळा झाले. जयराम स्वामींचं लक्ष मात्र संत शेख मोहम्मद महाराजांकडे होतं. जेवणाची वेळ झाली, पात्र लावले. जयराम स्वामींनी तुकाराम महाराजांना विचारलं. त्यांनी सांगितलं, माझ्या शेजारी शेख मोहम्मदांचं पात्र लावा. जेवण सुरू झाले. शेख मोहम्मद महाराज आलेले नाही. मात्र सगळ्यांच्या ताटात वाढत असताना त्याही ताटात वाढलं जात होतं आणि त्या ताटातलं संपत होतं. पंक्ती झाल्यानंतर वाढणाऱ्यांना आश्चर्य वाटत होतं. जयराम स्वामी आश्चर्याने पाहत होते. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत शेख मोहम्मद महाराज आले देखील, जेवले देखील गुप्त रूपानं, चिंता करायचं कारण नाही. ते माझे म्हणणं, जयराम स्वामी म्हटलं की माझ्या समाधीच्या अगोदरचं कीर्तन आहे ते मोहम्मद महाराजांचं आहे, ते कीर्तनाला येतील, काळजी करू नका सांगितलं. संत शेख मोहम्मद महाराजांचं कीर्तन झालं. जयराम स्वामींनी समाधी घेतली आणि त्यांच्या समाधीच्या वेळेस त्या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलं, आज तुमची समाधी आहे, 2.5 वर्षांनी माझी समाधी आहे. आणि त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी संत शेख मोहम्मद महाराजांनी इथे समाधी घेतलेली आहे. संतांचे संतांवरती उपकार. विज्ञान युगामध्ये माणसं म्हणतात की त्या ठिकाणी अशा गोष्टींवरती विश्वास कसा ठेवायचा. तुकाराम महाराजांचा देहूमध्ये मंडप पेटला. हे काय अशोक आळेकर, घनश्याम शेलार किंवा इथं कुणी दुसरे महाराज मंडळी सांगतात, याच्यावर विश्वास ठेवायचं काय कारण आहे. संत विजय, भक्त विजय ग्रंथ कित्येक सालापूर्वी त्याच्यात उल्लेख आहे. भक्त विजय जर वाचला तर त्याच्यामध्ये 80 पासून 119 पर्यंत ओव्या देहूतल्या वर्णनाच्या आहेत. देहूत तुकाराम महाराज कीर्तनात तल्लीन झाले, भक्त तल्लीन झाले. जुन्या काळामध्ये प्रकाशासाठी हिलाल धरले जायचे, तो हिलाल धरलेला सगळेच तल्लीन झाले. याचं नाचता नाचता याचा हिलाल त्या मंडपाला लागला, मंडप पेटला. इथेच संत शेख मोहम्मद महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तनातून त्यांनी त्या ठिकाणी मंडप तिथला विझवला. इथे राग पडल्यानंतर लोकांनी विचारलं, त्यावेळेस संत शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलं की तुकाराम महाराजांचा मंडप पेटलेला आहे, सगळ्या कीर्तनात तल्लीन झालेले आहे आणि तल्लीन झाले त्यांचा मंडप पेटलेला लक्षात आला नाही, म्हणून मी इथून विझवला. इथले भक्त काय म्हटले सतीश, ते म्हटले की मग तिथे साक्षात पांडुरंग तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जर असतात तर त्यांनी काय विचारलं नाही विठ्ठलाने. अरे म्हणे विठ्ठल पण एवढे तल्लीन झालेले त्यांनाही समजत नव्हतं.
आणि मग त्याची प्रचिती करण्यासाठी तिथल्या पाटलाला विचारलं गेलं, इथून लोक गेले, तिकडून लोक, मंडप पेटला, तिथेही चर्चा झाली, मंडप पेटला होता, विजला कसा? तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत शेख मोहम्मद महाराजांनी विजवला. संतांचे संतावरती उपकार सांगतोय. असे चमत्कार अनेक सांगता येतील. संत शेख मोहम्मद महाराज ही एक तर वेगळी शक्ती होती. आपण भाग्यवंत आहोत. त्यांची जी भूमी आहे, तपश्चर्येसाठी वापरलेली भूमी आहे, त्या भूमीमध्ये वेळ किती सांगा मला. शेवटचा हरिपाठ आहे नंतर. या संतांच्या भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला. खर तर या ठिकाणी भापकर महाराज संत शेख मोहम्मद महाराजांना मालोजी राजेंनी भागवत धर्माचा प्रसार प्रचार करतायत म्हणून त्या कालखंडामध्ये महाराजांची अवस्था तर अशी होती की मुस्लिम धर्मात जन्माला आला ना, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतोय म्हणून मुस्लिमांचा त्रास, आणि आमच्यात कशाला घुसला म्हणून हिंदूंचा त्रास. त्या चकनाम्याचा आधार जो अशोक जोडला जातो ना, जे त्रास देतील त्यांना शिक्षा, त्यांना गुन्हा, अमुक गुन्हेगार ठरतील, तो तर काळ होता. तो महाराजांना त्या पद्धतीचा त्रास होता. म्हणून मालोजीराजेंनी त्यांना इथं आणलं, वसवलं, इनाम दिला. जगाच्या पाठीवरती एकमेव संत आहे की त्यांना औरंगजेबानं देखील इनाम दिला. मध्यंतरी एका वृत्तपत्रात बातमी आली, त्याच्यानंतर मी त्या ऑफिसमध्ये 6 महिन्यांनी गेलो. आपण ती वाचली होती, सगळे व्यतीत झाले, त्याच्यावर ते वृत्तपत्राचे संपादक ट्रोल झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु मी चहाला म्हणून गेलो आणि त्यांना सांगितलं, म्हणलं आता विज्ञान युगामध्ये तुम्ही चमत्कार मानणार नाही, पण एक मला विचारायचंय की सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्माचा प्रसार प्रचार केला, पंढरीच्या वाऱ्या केल्या, पंढरीच्या संदर्भातले त्यांचे अभंग आहेत अनेक. मग याचे साक्ष पुरावे मोहम्मद महाराज काय होते हे मोहम्मद महाराजांनी योग संग्रामात सांगितलंय. जयराम स्वामींच्या तिथे, जयराम स्वामींना त्यांनी ज्यावेळेस तिथे जमा झालेल्या सगळ्यांना शेख मोहम्मद महाराजांविषयी ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला की मुस्लिम धर्मी आहे आणि मग समाधी द्यायची, जाणू काय म्हणतात त्याला, जाणू नाही, त्याला आणखी शास्त्रीय शब्द आहे, यज्ञो. हा, ते दाखवण्यासाठी संत शेख मोहम्मद महाराजांनी स्वतःचा खांदा फाडला आणि जाणव दाखवलेला आहे. आणि ते दाखवल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाल्यावर तिथे म्हटलेले संत शेख मोहम्मद महाराज, त्याचा उल्लेख दोघं संग्रामध्ये जर येत असेल तर, शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद. तो देऊचा मंडप असेल, जयराम स्वामींची समाधी असेल, या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे मी तिथे चर्चा करताना सांगितलं की मालोजी राजांनी सनद दिली, भागवत धर्माचा प्रचार प्रचार करत होते म्हणून, पण औरंगजेबाला त्यांनी इकडचे सगळे मंदिरं तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी त्या ठिकाणी भागवत प्रचार प्रसार बंद केला नाही, तरी सुद्धा त्यांना इनाम वाहिऱ्याला का दिला? औरंगजेबानं त्या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराजांची परीक्षा घ्यायची म्हणून, आता ते सगळा कथा भाग सांगत नाही, त्यांच्या डोक्यावर दिलेलं ओझं ते 1.5 फूट वर चाललं आणि मग औरंगजेबाकडे नेलं. पारुडी बुरुडीला औरंगजेबाचा तळ होता, तळ असताना त्या ठिकाणी गोहत्या झालेली होती. गोहत्या करून त्या ठिकाणी जेवणासाठी सगळ्याला ते मांस वाढलेलं होतं. मोहम्मद महाराजांना देखील ते वाढलं औरंगजेबाच्या समोर. मोहम्मद महाराजांनी खिशातला बुक्का काढला, बुक्का त्याच्यावर टाकला, अन्नावरती टाकला, सगळ्यांच्या ताटात त्याची जाईची फुलं आणि गोड भात तयार झाला. औरंगजेबाला प्रश्न पडला, ये अल्लाह ये क्या हो गया? त्या औरंगजेबानं मोहम्मद महाराजांचं हे काय? त्यांनी सांगितलं, हे माझ्या विठ्ठलाने केलंय. औरंगजेब चिकित्सक होता, त्यांना विचारलं की जर हे तुझ्या विठ्ठलाने केलं तर तुझा विठ्ठल, जी गायीची हत्या झाली ती गायी जिवंत करू शकतो का? मोहम्मद महाराजांनी म्हटलं, का नाही? ती सगळी फुलं गोळा केली, त्या गायीच्या कातड्यात भरली. त्या कातड्यात भरल्यानंतर संत शेख मोहम्मद महाराजांनी त्या गायीवरती छडी मारली, उठ कपिला म्हणून आवाज दिला, पुंडलिकावर देख केला, गायी उठून उभी राहिली, हंबरडा फोडत गायी उठून उभी राहिली. औरंगजेबानं मोहम्मद महाराजांच्या पुढे गुडघे टेकवले आणि 350 ते 400 एकर इनाम दिला. त्या औरंगजेबाला मोहम्मद महाराज कळाले, त्यांनी नाही सांगितलं की आता तू धर्म बदल. हा किती ताकदीचा संत आहे पाहिला. औरंगजेबाने गुडघे टेकवले. या संताचा महिमा वेगळा आहे. तिथं गायीचं मंदिर आहे आणि म्हणून संतांनी केलेले उपकार हे अनन्य साधारण उपकार आहेत. संतांनी उपकार करत असताना जड जीव, जड जीवावरती आणि आपल्या सगळ्यांवरती उपकार संतांनी निश्चितपणाने केलेले आहेत. मग चांगदेवाचा अहंकार तोडण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत असेल
इथे मोदोबाचे पाय तोडले चोरांनी, त्यांना परत पाय द्यायचं मोहम्मद महाराजांनी केलेलं कार्य असेल किंवा जयराम स्वामींचं कार्य असेल, संतांनी हे सगळे कामं करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं आपल्यावर अनन्यसाधारण उपकार केलेले आहेत. तुकाराम महाराजांचा शेवटचा उपकार सांगतो आणि मी माझं प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम या ठिकाणी देतो. अंगडशाह फकीर देहूमध्ये होते, त्यांची एक विहीर होती आणि अंगडशाह फकीर हा ताकदीचा फकीर होता, आध्यात्मिक बळ त्याच्यामध्ये होतं. त्यानं त्याच्या विहिरीमधलं पाणी फक्त पूजेसाठी पिण्यासाठी वापरायचं असा त्याचा दंडक होता. पण रामेश्वर भट्ट नावाचं प्रस्थ होतं देहूमध्ये. त्याने काय हा अंगडशाह सांगतोय म्हणजे, गेले आणि उन्हाळ्याचे दिवस होते, त्यांनी उडी मारली विहिरीत आणि स्नान करायला लागले. त्या अंगडशाहला कळालं, अंगडशाहनं सांगितलं ऐसे डुबते रहो, ऐसे ही डुबते रहो. आणि रामेश्वर भट्ट विहिरीच्या बाहेर आले की अंगाचा दहा व्हायचा. मग त्यांनी त्या ठिकाणी सगळे सेवक बोलवले, मोठा माणूस होता, सेवक बोलवले, आध्यात्मिक शक्ती सुद्धा खूप मोठी होती. सेवक बोलवले, झाऱ्या घेऊन त्या ठिकाणी झाऱ्यानं त्यांच्या सारख्या अंगावरती पाण्याच्या द्वारा आणि त्या ठिकाणी आळंदीत आली. ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीच्या पुढे बसले. ज्ञानेश्वर माऊलीला प्रार्थना केली, माझा काय दोष झाला असेल मला माफ करा, परंतु या दहातून मला मुक्त करा. ज्ञानेश्वर माऊली प्रकट होऊन त्यांनी सांगितलं की माऊलींनी सांगितलं की माझं कोर्ट बंद आहे, कोर्ट सध्या देहूतलं चालू आहे, देहूत जा, तुकोबारायांना प्रार्थना करा. रामेश्वर भट्टांना प्रश्न पडला की आपण काही निमित्तानं त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना त्रास दिलेला आहे. ते म्हटले तुकाराम महाराजांना माझ्याकडून त्रास झालाय, त्यांचा अपमान झालाय, मी कसं जाऊ. ज्ञानेश्वरांनी सांगितलं कोर्ट तेच चालू आहे, तिथेच जा. आणि मग रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांकडे आले. तुकाराम महाराजांना सांगितलं घडलेला प्रसंग. तुकाराम महाराजांनी माऊलींना हात जोडले आणि म्हटले हे मोठे पण मला कशासाठी. मात्र आता आला तर रामेश्वर भट्टांना त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलं की एक ओळी देतो, तेवढी ओळीचं पठण करा, अंगाचा दहा बंद होईल. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रण खाती सापतया सर्पतया. एवढ्या मंत्राचं पठण करा. त्या मंत्राचं पठण केलं आणि रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दहा संपला. संतांनी उपकार करत असताना ज्याने त्रास दिला त्याच्यावरती देखील संत उपकार करतात, आणि जो उपकार करतो त्याच्यावरती उपकारावरती अपकारावरती सगळ्यांवरती उपकार हे संत करत असतात. आणि म्हणून संतांचा महिमा अगाध आहे. संतांचे उपकार त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांवरती तर आहेतच आहेत, पण संतांचे उपकार देवावरती देखील आहेत आणि संतांचे उपकार संतावरती देखील आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आजच्या प्रवचन रूपी सेवेच्या निमित्तानं या ठिकाणी मी जो अभंग घेतला तो काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवता हा पायी जीव थोडा. हा अभंग घेतलाय. त्या अभंगाचं निरूपण करत असताना मी जे मांडले जे योग्य असेल ते माझे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज माणिकप्पा मोरेंचा आहे. जे काही चुकलं असेल ते माझं मला परत देऊन टाका. मी काय फार अभ्यास केलेला फार जुना कुणीतरी की प्रवचनकार आहे असं नाही. पालखी सोहळा खरं तर 3 वर्षापूर्वी सतीश शेठ सुरू केला. सगळ्यांच्या सहकार्यानं ते पालखी सोहळा हे अशोक बाप्पू असतील, यात्रा कमिटी असेल, सगळे या गावातली सगळीच मंडळी असतील, महाराज असतील. महाराज तर त्या ठिकाणी पुढाकार पंढरपूरला जाईपर्यंत त्या ठिकाणी अगदी शांतपणा नसतो, सारखं त्या ठिकाणी जागर करत त्या ठिकाणी लोकांना अभंग म्हणत त्या ठिकाणी सगळ्यांना म्हणायला लावत त्या ठिकाणी सगळी मंडळी आपण जातो. 3 वर्ष पालखी सोहळा यशस्वी झाला. गावातल्या सगळ्या व्यापारी मंडळींनी देखील त्याला खूप चांगल्या प्रकारचं पाठबळ दिलं. आणि तो पालखी सोहळा निघाल्यानंतर अशोक बापूंनी पहिल्या वर्षीपासूनच आमच्या मागे लावलेलं होतं की आता प्रवचनाची सुरुवात करा, प्रवचनाची सुरुवात करा. आणि म्हणून त्या ठिकाणी काही महिन्यापासून थोडंसं प्रवचन रूपी सेवा करायला लागलेलं आहे. अभ्यास अजून चाललेला आहे. शाळेत जेवढा केला त्याच्यापेक्षा जरा या वर्षभरात जास्त केला आहे. अजून त्या ठिकाणी पुढे जाऊ. खरं तर या भूमीचं महत्त्व जे आहे ते महत्त्व लक्षात घेऊन मी जरा आणखी त्याच्याकडे जास्त ओढलं गेलेलं आहे. कारण श्रीगोंदा शहराचं वैभव पुनर्स्थापित आपल्याला करायचे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचे. आणि सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेऊन या शहरातली सगळी मंदिरं त्याची सगळ्यांची प्राणप्रतिष्ठा आणि आपल्याला सगळ्यांना एक सहकार्य करायला. इथले मंदिरांची मालकी सतीश शेठ, अनेक जण मंदिरांना मालक आहेत, माधव काका, त्यांना सगळ्यांना विश्वास आहे आम्हाला तुमचं काही नकोय, तुमचा अधिकार नकोय, काही नको. अधिकार तुमच्या जागेवर ठेवा.
पण मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि देवाचा आशीर्वाद मिळून त्या ठिकाणी शहराचं पोट कल्याण झालं पाहिजे, याच्यासाठीच ते काम करायचंय. आणि त्याची सुरुवात करत असताना खरं तर इथल्या सप्त्यानं झाली, आता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढे जायचंय. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी निश्चितपणानं आपल्याला करायच्या. त्याच्यामध्ये हे शहर दानशूर आहे, सगळे निश्चितपणानं मदत करतील. आणि त्या निमित्तानं हा सप्ताह खंड पडलेला सप्ताह पुन्हा सुरू झाला, त्या निमित्तानं आजची प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी केली. जे मांडण्याचा प्रयत्न केलाय ते त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे. आणि याच ठिकाणी आता हरिपाठ होणार असल्यामुळं मी माझ्या प्रवचन रूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु श्री संत शेख महाराज की जय. मला वाटलं हा चालू करून ठेवला, बंदच होता.